नमस्कार मित्रांनो, टीडी बोलतोयच्या नवीन एपिसोडमध्ये आपलं स्वागत आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये शिवाजी कोण होता हे जे माझ्या हातामध्ये पुस्तक आहे, या पुस्तकावर खूप मोठ्या प्रमाणावर वाद निर्माण झालेला आहे आणि हे पुस्तक कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी लिहिलेलं आहे. तर या पुस्तकावर वाद तर सुरू आहे. आमदार संजय गायकवाड यांच्या हातात हे पुस्तक आल्याच्या नंतर शिवाजी हा एकेरी उल्लेख का केला आणि तिथून वादाची सुरुवात झाली. परंतु वाद करण्याच्या अगोदर या पुस्तकात नेमकं लिहिलंय काय हे प्रत्येकाला माहीत असणं गरजेचं आहे. काही जण म्हणतात की आम्ही 1,00,000 प्रती या पुस्तकाच्या वाटण्याची इच्छा आहे किंवा पैसे असते तर वाटले असते, अशा खूप चर्चा चालू आहेत. परंतु आजच्या काळामध्ये पुस्तक घेऊनच वाचावं असं काही नाही. तुमच्या समोर मी हे पुस्तक, खरंच या पुस्तकामध्ये काही आहे का, एकेरी उल्लेख आहे का, या सर्व गोष्टी आपण स्वतः हे पुस्तक ऐकल्याच्या नंतर निश्चित करायचे. आणि जर खरंच हे पुस्तक सर्वांनी वाचण्यासारखं जर असेल असं जर तुम्हाला वाटलं तर कमीत कमी 10 ते 20 जणांना हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायचा आहे. आता पुस्तकाचं या टायटल आहे शिवाजी कोण होता आणि इथूनच वादाला सुरुवात होती. आपण पहिल्या धड्यापासून याची सुरुवात करणार आहेत. ह्या पुस्तकाचा जर आपण विचार केला तर याची पहिली आवृत्ती एप्रिल 1988 मध्ये आलेली आहे आणि तेव्हापासून आतापर्यंत 5 लाखापेक्षा जास्त प्रती या पुस्तकाच्या छापल्या गेलेल्या आहेत. ही माझ्याकडे जी आवृत्ती आहे ती आहे नोव्हेंबर 2025 ची आणि ती 83वी आवृत्ती आहे. आता आगळा राजा शिवाजी इथून या पुस्तकाची सुरुवात होते आणि पहिलं वाक्य पानसरेंनी काय लिहिलंय, तसे पाहिले तर छत्रपती शिवाजी महाराजांवर आजवर बरेच लिखाण झालेले आहे. पहिल्याच ओळीमध्ये त्यांनी शिवाजी महाराजांचा उल्लेख छत्रपती शिवाजी महाराज असं म्हणून केलाय. पुढे काय लिहितायत, कथा, कादंबऱ्या, नाटके, तमाशे, गाणी, पोवाडे, इतिहास, चरित्रे इत्यादी वाङ्मयाचे जेवढे म्हणून प्रकार आहेत त्या सर्व वाङ्मय प्रकारांत शिवाजी आणि शिवकाल हा विषय अनेक वेळा येऊन गेला आहे. चित्रपटही निघालेत, व्याख्यानही खूप झालीत आणि होत आहेत. पण एवढे सारे होऊनही शिवकालाची, शिवाजी महाराजांची आणि त्यांच्या कार्यास प्रेरणा ठरलेल्या कारणांची जी प्रतिमा सामान्य जनमानसात निर्माण झाली आहे ती इतिहासाशी इमान असलेली प्रतिमा आहे असं म्हणवत नाही. म्हणजे त्यांचं सांगायचा उद्देश काय आहे की छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जर सामान्य माणसाला कुठून माहिती भेटली किंवा त्यांना छत्रपती शिवाजी महाराज कळले कुठून, तर ते जे साधनं आहेत त्या साधनामध्ये त्यांनी सांगितले, कथा असोत, कादंबऱ्या असोत, नाटके असोत, तमाशे असोत किंवा जेवढ्याही प्रकारचे वाङ्मय आहेत त्याच्यामध्ये इतिहास लेखन जे झालेले ते सुद्धा असो. तर याच्यामध्ये काय होतं की छत्रपती पोवाडा जर आपण म्हटलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोवाड्यामध्ये अतिशयोक्ती होऊ शकते. कारण पोवाडा जो प्रदर्शित करणारे किंवा जो दाखवणारे किंवा जो पोवाडा म्हणणारे त्याला समोरची जी पब्लिक आहे त्याला एवढा वेळ कनेक्ट करून ठेवावं लागतं. त्याच्यामध्ये अतिशयोक्ती कधी कधी होऊ शकते. हे असं लेखकाला याच्यामध्ये म्हणायचंय. पुढं आणि त्याच्यामध्ये पहिलाच जर आपण पहिला पॅराग्राफ संपल्याच्या नंतर ज्यावेळेस आगळा राजा शिवाजी या चॅप्टरची सुरुवात होते तिथं काय आहे, पहिला सबटायटल काय आहे, लोकशाहीत राजाचं कौतुक. आपण पाहतो पहिले राजेशाही होती, नंतर इंग्रजांचं राज्य आलं आणि त्याच्यानंतर आता आपण लोकशाहीत जगतो. आपल्यावर राज्य कोणी केलं पाहिजे हे निवडण्याचा अधिकार लोकांना आहे, याला आपण लोकशाही म्हणतो. आणि त्या लोकशाहीत राजेशाहीतल्या एखाद्या राजाचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं कौतुक यावर त्यांनी पहिलं सबटायटल दिलेलं आहे. खरं म्हणजे सरंजामशाही आणि राजेशाही ही कालबाह्य झालेल्या समाजरचना आहे. जसं मी सांगितलं तसं राजेशाही असो किंवा सरंजामशाही ह्या कालबाह्य झालेल्या शासन व्यवस्था आहेत किंवा समाजरचना आहेत. आणि त्याच्यानंतर आपण लोकशाहीमध्ये आलो. पुढे लेखक म्हणतायत शिवाजीचा काळ हा सरंजामशाहीचा काळ होता आणि शिवाजी हा सुद्धा एक सरंजामशाहीतलाच राजा होता. काय सांगतायत लेखक, शिवाजी महाराजांचा जर आपण काळ पाहिला तर तो होता सरंजामशाहीचा म्हणजे मध्ययुगाचा काळ होता आणि ते स्वतः पण त्याच सरंजामशाहीमधले एक राजे होते. जगाने आणि आपल्या देशाने राजेशाही त्याज्य ठरविली म्हणजे सोडून दिली. जगामध्ये आता राजेशाही आपला कुठं पाहायला भेटत नाही आणि आपल्या देशामध्ये सुद्धा लोकशाही, राजेशाही आपला कुठंच पाहायला भेटत नाही. राजे रजवाडे नाहीसे व्हावेत म्हणून संघर्ष केले, राजे रजवाडे नाहीसे केले आणि हे सर्व बरोबरच केले. लोकशाहीकडे येताना राजेशाहीचा खात्मा झाला, राजेशाही संपल्या आणि तिथून त्या प्रकारचे जे राजे रजवाडे होते त्या काळातले
ते आता आपण पाहतो राजे आपण पाहत नाहीत. आपण लोकशाही पद्धतीने आपले प्रतिनिधी निवडतो आणि त्यांच्या मार्फत शासन चालून घेतलं जातं. तर ते जे केलं, राजेशाही संपवल्या, ते बरोबर आहे असं लेखकाचं मत आहे. ते कसं का आपला पुढे पुढे कळणारच आहे. राजेशाही मोडून त्या जागी आपण लोकशाही आणली, हे सुद्धा बरोबरच केलं. आणि शिवाजीने स्थापन केलेल्या राज्याचे शिवाजीनंतर जे काही झाले त्यावरून सुद्धा राजेशाही ही स्वीकारण्याजोगी व चालू ठेवण्याजोगी समाज व्यवस्था नव्हती, हे सिद्ध झालं. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळानंतर जर पाहिलं तर त्याच्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की राजेशाही ही व्यवस्था थोडीशी जाचक होती आणि त्याच्याऐवजी मग लोकशाही ही चांगली व्यवस्था आहे असंच लेखकाला पण म्हणायचंय. पुढे ते लिहित आहेत, प्रगत अशा ब्रिटिश भांडवलशाही साम्राज्यशाही समोर भारतातील सरंजामशाही टिकाव धरू शकली नाही. आपण पाहिलं की 1600 मध्ये इंग्रज भारतामध्ये आले, ईस्ट इंडिया कंपनीच्या रूपाने ते भारतामध्ये आले आणि तिथं ज्या राजेशाही होत्या त्याच्या अगोदर भारतावर राजेशाही होती. त्या राजेशाहीत त्या इंग्रजांच्या भांडवलशाही समोर टिकाव धरू शकल्या नाहीत, म्हणजे आपल्यावर नंतर इंग्रजाचं राज्य आलं, हे पण बरोबरच आहे. त्यावरून सुद्धा सरंजामशाही व राजेशाही टाकाऊ असा शब्द वापरलाय. टाकाऊ समाज व्यवस्था ठरते हेच पुन्हा दिसते. मग या आधुनिक लोकशाहीत एका राजाचा उदो का व्हावा, असं लेखक आणि पुढे प्रश्नचिन्ह आहे. असा लेखक प्रश्न विचारतात की ह्या आधुनिक लोकशाहीत सुद्धा एखाद्या राजाचा उदो म्हणजे एखाद्या राजाला मानणारा एवढा वर्ग आहे. आपण जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणूस मानतो, की एवढा उदो का केला जातो किंवा का व्हावा, असा त्यांचा प्रश्न आहे. पुढे ते लिहित आहेत, त्या राजाच्या विचारात, व्यवहारात आणि चरित्रात असं काय आहे की त्यामुळे लोकशाहीत सुद्धा त्याचे स्मरण स्फूर्तिदायक ठरते. आणि पुढे प्रश्नचिन्ह आहे. असं काय आहे शिवाजी महाराजां की लोकशाही आल्याच्या नंतर किंवा शिवाजी महाराजांच्या विचारात आणि त्यांच्या व्यवहारात, त्याचबरोबर त्यांच्या चरित्रात असं काय आहे की लोकशाहीत सुद्धा आपण त्या राजाला एवढं मानतो, एवढं त्या राजावर आपण प्रेम करतो. पुढे ते लिहितात, तसे राजे खूप होऊन गेले पण सर्व राजांची काही अशी आठवण केली जात नाही. त्या राजांच्या जयंत्या किंवा मयंत्या कुणी साजऱ्या करीत नाही. त्या राजांचे जे कुणी हयात वारस असतील ते कदाचित करीत असतील. क्वचित कुणाच्या बाबतीत त्या राजांच्या संस्थानात समाविष्ट असलेल्या प्रदेशातील काही लोक कुठे कुठे असे करीत असतील. परंतु शिवजयंती जितक्या विस्तृत प्रदेशात, जितक्या मोठ्या प्रमाणात आणि ज्या उत्साहाने, उमेदीने व स्फूर्तीने साजरी केली जाते तसे इतर कुणाही राजाच्या बाबतीत घडत नाही. असे का व्हावे, असा प्रश्न लेखकांनी पुढे विचारलाय, पानसरेंनी पुढे विचारलाय. इतर राजांपेक्षा या राज्यात काय वेगळेपण होते की ज्यामुळे असे घडत आहे, प्रश्नचिन्ह. असे 2 प्रश्न त्यांनी आपल्याला विचारले. त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये द्यायचे. शिवकालीन किंवा त्यांच्या आगेमागे होऊन गेलेल्या इतर राजापेक्षा शिवाजीत असे काय वेगळेपण होते, हा पण प्रश्न त्यांनी विचारलाय. इथं आपला 3 प्रश्न लेखकांनी विचारलेत की पहिलं की एवढ्या उत्साहाने ज्या कोणत्याही राजांच्या जयंत्या वगैरे साजऱ्या केल्या जात नाहीत, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती का साजरी केली जाते. दुसरं, बाकीच्या राजांपेक्षा शिवाजी महाराजांमध्ये असं काय वेगळेपण होतं की एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोक त्यांना मानतात, जयंत्या साजऱ्या करतात. तिसरा प्रश्न त्यांनी काय विचारलाय, शिवकालीन किंवा त्याच्या आगेमागे होऊन गेलेले, म्हणजे त्या काळात होऊन गेलेले जे राजे आहेत त्या राजांपेक्षा शिवाजीत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये असं काय वेगळेपण आहे की लोक त्यांना एवढं मानतात. हे वेगळेपण समजावून घेतलं तर शिवकालाचा व शिवचरित्राचा नीट उलगडा होईल, असं लेखकांनी सांगितले. हे वेगळेपण आपल्याला समजावून लेखक पुढच्या सब टायटल मध्ये सांगतात आणि त्याचं नाव आहे राज्य संस्थापक. तर याच्यामध्ये ते काय म्हणतायत, पहिली गोष्ट म्हणजे शिवाजी हा कोणी अगोदर तयार केलेल्या गादीवर वारस हक्काने बसलेला आयतोबा नव्हता. शिवाजी महाराज कुठल्याही वारस हक्काने एखाद्या गादीवर बसले नव्हते, तर आयत्या पीठावर रेगोठ्या उठविणे सोपे असते, त्यास फारसे कौतुकास्पद काही नसते. वारस हक्काने राजे बनलेले अनेक होऊन गेले. शिवाजी वारसा हक्काने राजा बनला नव्हता, त्याने राज्य निर्माण केलं होतं, तो राज्य संस्थापक होता. राज्य निर्माण करणे सोपे नव्हते व नसते, शिवाजीने ते केले. इतरांनी स्थापलेल्या राज्यावर बसणे आणि स्वकर्तृत्वावर राज्य निर्माण करणे यात खूप फरक आहे, असं लेखकाचं मत आहे.
लेखक याच्यामध्ये आपल्याला काय सांगतायत की छत्रपती शिवाजी महाराजांनी आयत्या पीठावर रेघा नाही मारल्या. त्यांनी स्वतःचं राज्य स्वतः निर्माण केलं आणि म्हणून त्यांना आपण राज्य संस्थापक पण म्हणतो. स्वतःचं राज्य स्वतः निर्माण केलं. दुसऱ्या जे राजांचे मुलं वगैरे असतात आणि ते त्यांच्या वारस हक्काने राजे बनतात, तसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत नाही झालं. त्यांनी स्वतःचं राज्य स्वतः निर्माण केलं आणि स्वकर्तृत्वावर केलं. शिवाजीने जेव्हा राज्य निर्माण केले तेव्हा तत्सम इतरांच्या मनात तसा विचार सुद्धा येत नव्हता. तत्सम म्हणजे त्या काळात त्यांचे जे समवयस्क किंवा त्यांचा जो काळ होता त्या काळामध्ये कोणाच्या अशा गोष्टी मनात सुद्धा येत नसायच्या की आपण राज्य निर्माण करावं. मग तसा व्यवहार होण्याची गोष्ट दूरच, आणि जर मनातच आलं नाही तर तसा व्यवहार पण होऊ शकणार नाही हे आपलं समजते. या किंवा त्या शाहीची इमाने इतबारे चाकरी करावी, म्हणजे त्यावेळेस लोक काय करायचे की जी शाही असेल, आपण पाहिलं त्या काळामध्ये निजामशाही आदिलशाही ह्या शाह्या होत्या, की त्यांची चाकरी करायचे लोक. शिवाजीने जेव्हा राज्य निर्माण केले तेव्हा तत्सम इतरांच्या मनात तसा विचारही येत नव्हता. मग तसा व्यवहार होण्याची गोष्ट दूरच, या किंवा त्या शाहीची इमाने इतबारे चाकरी करावी, या किंवा त्या दरबाराची मर्जी राखावी, त्यासाठी लाचारी पत्करावी आणि कसे तरी करून इनाम मिळवावे, जहागिरी मिळवावी आणि त्यातच आयुष्याची इति कर्तव्यता मानावी, असे इतर करीत असायचे. परंतु तसं न करता छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचं राज्य निर्माण केलं. त्या काळात शिवाजीने राज्य स्थापनेची मनीषा बाळगली. राज्य स्थापनेची मनीषा बाळगली म्हणजे राज्य स्थापन करायचं ही त्यांच्या मनामध्ये इच्छा होती. तसा विचार केला, त्याची नीट योजना आखली आणि तसा व्यवहार करून राज्य स्थापन केलं. तर राज्य स्थापन नुसतं मनामध्ये मनीषा बाळगून किंवा मनामध्ये इच्छा येऊन काहीच होणार नाही. तसा माणसाचा विचारही असायला हवा. तसा विचार छत्रपती शिवाजी महाराजांनी केला आणि राज्य स्थापन करायचं कसं याची व्यवस्थित योजना त्यांनी आखून राज्य निर्माण केलं, असं लेखकांना याच्यामध्ये सांगायचं. पुढे पुढे ते काय लिहितात, तथापि राज्य स्थापन करणारा शिवाजी हा काही एकमेव राजा नव्हता. आणि छत्रपती शिवाजी महाराज हे एकच राजे नव्हते की ज्यांनी राज्य स्थापन केलं, असं आणखी काही जणांनी पण राज्य स्थापन केलेले आहेत. काही थोडे इतरही होते, त्या थोड्या इतरांना सुद्धा माणसात शिवाजीला मिळाले तसे स्थान मिळाले नाही. परंतु लेखकांचं मत काय आहे की इतर राज्यांनी सुद्धा जरी राज्य स्थापन केलेलं असलं तरी पण सामान्य माणसांमध्ये, जनमानसांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना जे स्थान मिळालं ते इतर राजांना मिळालं नाही. तर अशा पद्धतीने जर आपण सुरुवातीला पाहिलं तर गोविंद पानसरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल लिहिलेलं आहे. पुढे ते आपले कार्य आणि आपले राज्य या सबटायटल मध्ये काय लिहितात ते आपलं पाहिजे. शिवाजी महाराजांच्या कार्याचे आणि राज्याचे इतर राज्यांच्या कार्याहून आणि राज्याहून सर्वात ठळक वेगळेपण कोणतं, हा प्रश्न लेखकांनी आपला विचारलाय, म्हणजे गोविंद पानसरेंनी विचारलाय की छत्रपती शिवाजी महाराजांचं जे कार्य होतं आणि त्या काळातले बाकीचे राजे होते यांच्या कार्यामध्ये असं वेगळेपण काय होतं, असा फरक काय होतं. पुढे ते लिहित आहेत, शिवाजीचे कार्य आणि शिवाजीचे राज्य त्या राज्यात राहणाऱ्या सर्वसामान्य माणसाला म्हणजेच रयतेला म्हणजेच जनतेला आपले वाटत होते, हेच ते ठळक वेगळेपण आहे असं मला वाटतं. काय लिहिता येत ते की जे सर्वसामान्य लोक आहेत, सर्वसामान्य रयत जी आहे, त्यांना त्या काळात एखादा राजा जर असला तर त्या राजाशी काही देणं घेणं नसायचं. पण छत्रपती शिवाजी महाराज हे असं एक उदाहरण आहे की त्यांच्याबद्दल लोकांना आपुलकी होती, त्यांच्यावर लोकांना विश्वास होता. पुढे ते लिहित आहेत, खरे म्हणजे एखादे राज्य चांगले की वाईट हे ठरविण्याची सर्वोत्तम कसोटी कोणती, हा प्रश्न त्यांनी विचारला. आणि पुढे ते सांगतायत, ज्या राज्यातील प्रजेला म्हणजे जनतेला, सामान्य प्रजेला, बहुसंख्य प्रजेला, बहुजनाला हे राज्य आपले आहे असे वाटते ते राज्य उत्तम समजावे. म्हणजे कोणत्याही काळामध्ये जर आपण पाहिलं तर सामान्य जनतेला ज्या वेळेस ते राज्य आवडल, तो राजा आवडल, राज्यकर्ता आवडल, त्यावेळेसच ते राज्य चांगलं चाललंय असं आपण म्हणू शकतो. जसं आजच्या काळामध्ये काय होतं की नेता नाही आवडला तरी पण नेता निवडून आल्याच्या नंतर काहीच करता येत नाही. म्हणजे लोकशाही असून सुद्धा आपण ज्याच्यावर प्रेम करतो तो तिथं आपला नेता दिसत नाही. पण राजेशाहीच्या काळामध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल त्या जनतेला प्रेम होतं. हा पॅराग्राफ आजच्या काळासाठी खूप महत्वाचा आहे की ते काय सांगतायत की आपण सध्या लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये राहतो, पण आज
जी बहुसंख्य प्रजा आहे किंवा सामान्य जनता आहे, ह्या जनतेला हे जे शासन आहे ते आपलं वाटतं का, स्वतःचं वाटतं का, हा प्रश्न लेखकांनी विचारलाय आणि याचं उत्तर तुम्ही 100% कमेंट करायचंय. आपल्या देशात जे काही चालले आहे ते आपल्यासाठी चालले आहे असे बहुसंख्य जनतेला वाटते का? म्हणजे सध्या आपल्या देशामध्ये जे चाललंय ते सामान्य जनतेसाठी चाललंय असं आपलं वाटतंय का? ह्या प्रश्नाचं पण उत्तर तुमच्याकडून मला येण्याची अपेक्षा आहे. मला वाटते याचे प्रामाणिक उत्तर नाही असे आहे. पानसरे काय लिहित आहेत की त्यांना वाटतंय की त्याचं उत्तर नाही. या दोन्ही प्रश्नाचे उत्तर ते नाही असं सांगतात. लोकांनी निवडून दिले असले तरी सध्याचे लोकशाही राज्य व त्या राज्यात जे कार्य चालू आहे ते प्रजेला आपले आहे, आपल्यासाठी चालले आहे असे वाटत नाही. आता याबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते तुम्हीच सांगा. पानसरे काय म्हणतात, प्रजेला हे राज्य किंवा राज्य जे कार्य करते, जे शासन कार्य करते ते आपल्यासाठीच करते असं जनतेला वाटत नाही. सध्याचे लोकशाही राज्य लोकांतून निर्माण झाले आहे व लोकांपासून अलग पडले आहे, वाढत्या गतीने अलग पडते आहे. सध्याची जी लोकशाही राज्य व्यवस्था आहे याच्यामध्ये त्यांचं मत असं आहे की ते लोकांपासून अलग म्हणजे वेगळं व्हायला लागले. तसं नेता वेगळा, जनता वेगळी, अशा प्रकारे हे पुढे लिहितात की याचा अर्थ आजच्या तथाकथित लोकशाहीपेक्षा शिवकाळातली सरंजामशाही प्रगत होती असं नाही. शिवकाळ आणि आपण या 350 वर्षाचे अंतर आहे. आता सरंजामशाही तर उपयोगाची नाहीच, पण सध्या ती व जशी लोकशाही आहे ती सुद्धा सामान्य जनांच्या दृष्टीने उपयोगाची राहिलेली नाही असा याचा अर्थ आहे. आणि याच्यामध्ये जर आपण पाहिलं, आजची जर समाज व्यवस्था पाहिली तर खरोखरच आपण जर लोकांबरोबर चर्चा केली तर आजची शासन व्यवस्था लोकांना आवडते का, किंवा जे शासन करतात ते लोकांना आवडतात का? तर 50% पेक्षा जास्त लोकांना कधी पण आवडत नाही. कारण आपण जी शासन व्यवस्था स्वीकारलेली आहे त्याला आपण संसदीय शासन व्यवस्था म्हणतो. आणि संसदीय शासन व्यवस्थेमध्ये फर्स्ट पास्ट दी पोस्ट सिस्टम चालतो मतदानाचा. ज्याला सगळ्यात जास्त मतं तो निवडून येतो. मग बऱ्याचदा असं होतं की बऱ्याचदा म्हणजे शक्यतो एखाद्या वेळेस 50% पेक्षा जास्त मतदान कोणाला तरी भेटू शकतं, नाही तर सगळे 50%च्या आतमध्येच असतात. म्हणजे जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त लोकांना हे राज्यकर्तेच आवडत नाही, त्याचा अर्थ असा नाही. तर हेच लेखकांनी आपलं सांगितलंय. आणि एपिसोड जास्त मोठा होऊ नये म्हणून हा एपिसोड आपण इथंच थांबूया. 1,00,000 लोकांपर्यंत हा व्हिडिओ पण तुम्ही पोहोचवायचा आहे. प्रत्येकाने 10-20 जेवढं आपलं शक्य होईल तेवढ्या ग्रुपमध्ये हा व्हिडिओ पसरवायचा आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराज कळणं आजच्या काळात खूप महत्वाचं आहे. या पानसऱ्यांच्या पुस्तकांच्या वादातून हा जो नवीन वाद उभा राहिला पानसऱ्यांच्या पुस्तकांवरून, या पुस्तकाच्या माध्यमातून हे पुस्तक वाचल्याच्या नंतर असं लक्षात येतं की या गोष्टी लोकांपर्यंत जायला पाहिजेत. याच्यामध्ये आपण काहीतरी फक्त हे असंच का नाही म्हटलं, तसंच का नाही म्हटलं याच्यावर जास्त चर्चा करतो. पण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण त्यांच्या जीवनातून ते ज्या प्रकारचं जीवन जगले, त्यांचा ज्या प्रकारचा व्यवहार होता, ज्या प्रकारची नैतिकता होती, ती जर आपण घेतली, नाव हे फक्त जास्त इम्पॉर्टंट नाही, त्यांच्या जीवनातून आपण शिकलोत काय आणि ते आपण अंगीकारलंय किती, हे माझ्या दृष्टीने तरी जास्त महत्वाचं आहे. त्यामुळं आपण पुढच्या एपिसोडमध्ये म्हणजे हे पूर्ण पुस्तक आपलं कंप्लीट करायचंय. शिवाजी कोण होता, ते छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आपल्या याच्यामधून जेवढं जाणून घेता येईल तेवढं आपलं जाणून घ्यायचंय. मी इथंच थांबतो. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. आणि पुढच्या भागामध्ये आत्माहुतीच्या ज्या प्रेरणा लोकांना भेटल्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळं, त्याबद्दल आपण पाहणार आहे. पण इथंच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.